राजकीय दलालांमुळे बेसुमार लुटली जात आहे नांदू पिंपरी येथील तापी नदी। जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू येथील तापी नदी पात्रातून वाळू तस्करांचे गुलाम असलेल्या राजकीय दलालांच्या आशीर्वादामुळे बेसुमार लुटली जात असल्याने तापी नदीतील बेकायदेशीर वाळू वाहतूक संदर्भातील नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहत आहात तुमच्या आवडीचे लोकप्रिय पोलीस राऊंड न्यूज हे डिजिटल माध्यम। सविस्तर असं की जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी नांदू येथील तापी नदी पात्रातून जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या साहाय्याने नदी किनाऱ्यालगत पाण्यातील बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन सुरू आहे आणि दिवसभर उत्खनन केलेल्या वाळूचे पिंपरी नांदू गावाजवळील नायगाव रोडवरील वीटभट्टी शेजारून असलेल्या नदी पात्रातून येणाऱ्या कच्च्या रस्त्याचा वापर करून रात्रभर डंपर वाहनाद्वारे मुक्ताईनगर, रावेर, तांदलवाडी, वाघोदा, फैजपूर, वरणगाव येथे शासनाची रॉयल्टी कर चुकवून वाहतूक सुरू असल्याचा प्रकार आहे। नदीपात्राच्या पाण्यातून अवैधरित्या वाळू गौण खनिजाचं उत्खनन करण्यासाठी निंबोला तालुका रावेर येथील एक जेसीबी व वाहतूक करण्यासाठी 2 डंपर, पिंपरी नांदू येथील 3 जेसीबी, बुलढाणा तांडा येथील 1 जेसीबी, मेळसांगावे येथील 1 जेसीबी व वाहतूक करण्यासाठी 20 ते 22 डंपरचा सहभाग आहे। तापी नदी पात्रातील अवैध पद्धतीने वाळू काढून बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी संबंधित एकमेव मंडळ अधिकारी यांना प्रति जेसीबी प्रति महिना 20,000 रुपये तर प्रति डंपर 10,000 रुपये हप्ता देत असल्याचं विश्वासलायक माहिती रावेर तालुक्यातील एका वाळू व्यावसायिकाकडून मिळाली आहे। कारवाईसाठी निघालेले महसूल पथक पिंपरी नांदू येण्यासाठी संबंधित पिंपरी नांदू मंडळ अधिकारी वाळू तस्करांना माहिती देतात असंही समजले। शासनाच्या लाखो रुपयांच्या रॉयल्टी कर बुडवून पिंपरी नांदू येथील बेकायदेशीर सुरू असलेल्या वाळू वाहतुकीवर मंडळ अधिकारी कारवाईचा काय पावित्र्य घेतात याकडे सर्वांचे परिसरातील जनतेचं लक्ष लागून आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव।